भारतीय वंशाचे इस्रोचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची अंतराळात झेप। इस्रोच्या ॲक्सियम 4 मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण। ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी ब्लॅक कॅट कमांडोला दिलासा नाही। पत्नीच्या हत्येच्या प्रकरणात दोषी ब्लॅक कॅट कमांडोला सुनावलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम। आसाम पर्यटन विकास महामंडळ आणि बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार। गुवाहाटी इथे मुख्यमंत्री हेमंत बिस्वामी यांच्या उपस्थितीत करार। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल। रॅली दरम्यान गाडीखाली चिरडून एका समर्थकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीचा विमान उड्डाणांना फटका। एअर इंडियासह जगभरातील अनेक विमान उड्डाणे रद्द। भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने एका आठवड्यात जिंकलं दुसऱ्या स्पर्धेचं जेतेपद। नीरज चोप्रा ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025 स्पर्धेचा विजेता। आशियाई कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋतुजा गुरवला सुवर्ण पदक। ऊसतोड कामगाराचा मुलगा आदित्य जाधवनं देखील पटकावलं रौप्य पदक। राज्यात क्रीडा सुविधांसाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद। प्रत्येक गावात 10 लाख रुपयांपर्यंतचे क्रीडा साहित्य पुरवलं जाणार। राज्य क्रीडा विकास विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय। वाशिमच्या सोयता येथील शेतकऱ्याकडून पावसाळी चवळीची लागवड। पावसाळ्यात चवळीला चांगला दर। चवळी पिकातून चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जेजुरीतून प्रस्थान। विठूनामाच्या गजरात पालखीने प्रस्थान ठेवलं। पालखी आज वाल्हे गावात मुक्कामी असणार। सोलापूर जिल्ह्यात वारीमुळे जड वाहतूक मार्गात बदल। वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय। 29 जून ते 10 जुलैपर्यंत वाहतूक मार्गात बदल। पुढील काही तासात मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा। दुपारच्या सुमारास समुद्राला मोठी भरती। 4.71 मीटर उंच लाटा समुद्रात उसळण्याची शक्यता। शिरूरच्या आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो। 8 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची विश्रांती। गोदाघाट परिसरात पुराचं पाणी ओसरलं। मात्र आज आणि उद्या नाशिक घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी। कोल्हापूरचा कळंबा तलाव ओव्हरफ्लो। सततच्या पडणाऱ्या पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा तलाव ओसंडून वाहू लागला। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। 7 जूनपासून शेतकरी होता पावसाच्या प्रतीक्षेत। पेरणी योग्य पाऊस न झाल्याने वाढलेली चिंता। पावसामुळे मात्र शेतकऱ्यांना दिलासा। कोल्हापुरात यंदा पावसाचा जोर अधिक। राधानगरीतील पाट पन्हाळ्यात दरड कोसळण्यास सुरुवात। तत्काळ उपाययोजनांची ग्रामस्थांची मागणी। बुलढाण्यात रिमझिम पाऊस। पावसाअभावी पिकाचं नुकसान। शेतकऱ्याला मुसळधार पावसाची प्रतीक्षा। काँग्रेसच्या वतीनं कल्याणमध्ये महामृत्युंजय जप आणि हवन। राज्यात सुरू असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जप। महायुतीत सन्मानजनक वागणूक न मिळाल्यास स्थानिक पातळीवर युती तोडण्याचा विचार। आमदार सतीश चव्हाण यांचं विधान। उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। 15 दिवसात दुसऱ्यांदा भेट। दोघांमध्ये मध्यरात्री तासभर चर्चा। कोल्हापुरात वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं जिल्हाध्यक्षांना निवेदन। तावडे हॉटेल आणि उंचगाव पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी। विधिमंडळ अंदाज समितीच्या परिषदेत आमदार खासदारांना चांदीच्या ताटात जेवण। प्रति व्यक्ती जेवणाचा खर्च 4000 रुपये। ट्रायडेंट हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांची विशेष व्यवस्था। आणीबाणी काळात संविधानाच्या चिंधड्या। विरोधकांनी आवाज उठवला नसता तर देशात हुकुमशाही प्रस्थापित झाली नसती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर टीका। राष्ट्रवादीची मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासोबतची बैठक संपली। बैठकीत मशिदीवरील भोंग्यांबाबतच्या तक्रारी सांगितल्या। अबू आझमींची माहिती। कोल्हापुरात काँग्रेस भाजप ताराराणी आघाडीला धक्का। माजी महापौरांसह 23 माजी नगरसेवक शिवसेनेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश। पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग। भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। आगामी पालिका निवडणुकीची जबाबदारी युवासेनेकडे। श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर। शिंदे मुंबई पालिकेची जबाबदारी देणार। सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या स्केचवरून मोदी सरकारवर टीका। सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका।
भाजप कार्यकर्ते पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या अपात्रता निर्णयाला स्थगिती. बच्चू कडूंना मोठा दिलासा. बच्चू कडूंची आज पत्रकार परिषद. अमरावती जिल्हा बँक प्रकरणी सविस्तर भूमिका मांडणार. जिल्हा बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद होणार. बुलढाण्यात महाविकास आघाडीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नागरिकांच्या विविध समस्या आणि कामांचा घेतला आढावा. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला सरकारचा ग्रीन सिग्नल असण्याची शक्यता. शिवसेनेच्या आमदारांमध्ये एकवाक्यता नसल्याचं समोर. सरकारच्या बैठकीत 8 गावांचा प्रस्ताव देण्याच्या सूचना. देशातील आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण. आणीबाणीमधील बंदिवानांचा भाजप करणार सन्मान. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आज कार्यक्रम. आणीबाणीच्या काळात 1,72,000 लोक तुरुंगात. आरएसएसच्या सर्व राष्ट्रवादी शक्तींना संपवून एकाधिकारशाही राजवट लादण्याचा त्यांचा विचार. मात्र आम्ही इंदिराजींची आणीबाणी उखडून टाकली. भाजप खासदार समीक भट्टाचार्यांचं वक्तव्य. आणीबाणीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त. इंदिरा गांधींनी दडपशाहीला दुसऱ्या पातळीवर नेलं. ओडिशाचे भाजप अध्यक्ष मनमोहन सामल यांचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज एकत्र पत्रकार परिषद. इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांबाबत पत्रकार परिषद घेणार. सिंधुदुर्गात शालेय निवडणुकीत ईव्हीएमचा उपयोग. विद्यार्थ्यांना आधुनिक मतदान यंत्रणेचा प्रत्यक्ष अनुभव. भंडाऱ्यात अतिक्रमण केलेल्या जागेवर वन विभागाचा हातोडा. नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागाची कारवाई. सांगली पालिकेकडून पूरप्रवण भागात सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती. जवानांकडून पूर पट्ट्यातील नागरिकांना पूर परिस्थितीत काय काळजी घ्यावी याचं प्रशिक्षण. महिलानगरमध्ये जामिनावर सुटल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी कारवाई. सागर भिंगार दिवेसह 80 समर्थकांविरोधात गुन्हा दाखल. मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था. संगमेश्वरमध्ये तयार रस्त्याला मोठे तडे. वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता. रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार. 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ. नॉन एसी मेल एक्सप्रेसच्या दरात प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ. आता व्हॉट्सअॅपवर मिळणार 7/12. शेतकरी आणि नागरिकांना ऑगस्ट महिन्यापासून मिळणार व्हॉट्सअॅपवर 7/12. महाभूमी ॲपवर नोंदणी केल्यास व्हॉट्सअॅपवर 7/12. छत्रपती संभाजीनगरात मुख्य जलवाहिनीवरील 105 अनधिकृत नळ तोडले. किराडपूर येथे पालिकेच्या विशेष पथकाची मोठी कारवाई. छत्रपती संभाजीनगरात महिंद्रासह 6 कंपन्यांना ऑरिकमध्ये भूखंड. 1,200 कोटी रुपयांची होणार गुंतवणूक. सुमारे 3,300 रोजगार उपलब्ध होणार. छत्रपती संभाजीनगरातील वाहतूक पोलिसांकडून 21 रिक्षा जप्त. रिक्षा चालकांकडून 1.25 लाख रुपयांचा दंड वसूल. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी आणखी एका संस्थाचालकाला अटक. ओंकार अंजीकर असं अटक केलेल्या संस्थाचालकाचं नाव. सोलापूर जवळील आदिला नदीची अधिकाऱ्यांकडून पाहणी. विविध उपाययोजना करण्याच्या आयुक्तांच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.25 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त. एनडीपीएस पथकाची कारवाई. 3घांवर गुन्हा दाखल. पुण्यात नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन. फुरसुंगीच्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्याने नागरिक संतप्त. मंगल मोडवेंची वाहतूक शाखेत बदली झाल्याने नागरिकांचा रास्ता रोको. सायन उड्डाणपुलाचं काम जलद गतीने करा. 31 मे 2026 पर्यंत सायन उड्डाणपुलाच्या कामाची डेडलाईन. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी 26 जून रोजी शासकीय स्थानिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी. संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिवांना शिपाईच नाही. शिपाई नसल्याने उपकुलसचिवांनी स्वतः दस्तऐवज आणि साहित्य डोक्यावर नवीन विभागात हलवलं. व्हिडिओ देखील व्हायरल. पुण्यात विमानतळ परिसरातील अपघात टाळण्यासाठी बेकायदा बांधकामांवर लक्ष देण्याचे आदेश. नगररचना विभागाच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या 151व्या जयंतीचं औचित्य साधत
रक्तदान शिबिराचं आयोजन. जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी केलं संबोधित. नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन. कोल्हापुरात डॉक्टर अभय बंग यांच्या सर्च सोबत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार. हा करार संस्थेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल, कुलगुरूंचा विश्वास. बुलढाणा जिल्ह्यातील प्रभाग रचनेची प्रक्रियेला वेग. बुलढाण्यात 61 जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि 122 पंचायत समिती प्रभागांची पुनर्रचना प्रस्तावित. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची कामं संथ गतीनं सुरू. काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे केवळ 56 दिवसांची मुदत. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळेच्या जामिनावर आज निर्णय येण्याची शक्यता. मनीषा मुसळेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. शाळेच्या नियमांचं पालन न करणाऱ्या शाळेच्या 150 अधिक वाहनांवर कारवाई. स्कूल बस व्हॅन्समध्ये अतिरिक्त विद्यार्थी बसवल्यामुळे कारवाई. पश्चिम रेल्वेला मुंबई उच्च न्यायालयाचा चपराक. रेल्वेतून पडून भावाचा मृत्यू. विवाहित बहिणीला नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश. 15 वर्षांनी बहिणीला न्यायालयाचा दिलासा. सोलापूर जवळील बाळे येथील आदिला नदीची सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी. विविध उपाययोजना करण्याच्या आयुक्तांच्या सूचना. कोल्हापुरात ग्राहकांनी फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागावी. यासाठी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांना ग्राहकांना सहकार्य करण्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगेंचं आवाहन. बुलढाण्यात बांधकाम मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकामात मजुरांना सुरक्षेचं साहित्य नाही. जालन्यात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. आष्टीतील जिल्हा परिषद शाळेला गटशिक्षणाधिकारी देणार भेट. आष्टीतील जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर. यावेळी वकील संघामार्फत आयोजित कार्यक्रमाला राहणार उपस्थित. परभणीतील दर्गा, बुरानुद्दीन आणि कब्रस्तान या नोंदणीकृत संस्थेच्या जागेतील अतिक्रमण हटवण्याची मागणी. मुस्लिम बांधवांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन. परभणीतील पाथरी तालुक्यातील विजेचा प्रश्न सुटला. तालुक्यात नवीन 10 डीपी बसवण्यात आले. साताऱ्यात डबेवाडीत जमिनीच्या वादावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. पुरातन काळापासूनची जमीन बेकायदेशीररित्या दुसऱ्यांच्या नावावर केल्याचा आरोप. जालन्यात विमुक्त जाती अप्रवर्गातील घुसखोरी थांबवण्यासाठी गोरसेनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा. चंद्रपुरात अल्ट्राटेक माइन्स ते पालगाव या मार्गासाठी ग्रामस्थांसाठी आंदोलन सुरूच. आंदोलनात ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा देखील सहभाग. रत्नागिरीत साखरपा बस स्थानकावरील शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. परिवहन विभागाकडे तक्रार देऊन देखील दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाच घेतल्याप्रकरणी परिवहन कार्यालयातील निरीक्षकावर गुन्हा दाखल. ओव्हरलोड वाहतुकीवरील कारवाई टाळण्यासाठी 18,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. छत्रपती संभाजीनगर येथील घरभरणी कार्यक्रमात दिरानेच वहिनीचे दागिने चोरले. सोने विक्रीसाठी गेलेल्या सुवर्णकाराची पोलिसांना माहिती. 1,64,900 रुपयांचे दागिने जप्त. नागपूरच्या ओयो हॉटेलमध्ये देह व्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या बापलेकाला अटक. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची कारवाई. राज्यातील बेकायदेशीर हुक्का बारवर कडक कारवाई होणार. राज्याच्या अवर सचिवांचे आदेश. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसाठी विशेष मोहीम राबवली जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचा भीषण अपघात. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत जप्त अंमली पदार्थ पोलिसांनी केले नष्ट. सुमारे 714 किलो अंमली पदार्थांचा साठा जळून नष्ट. हिंगोलीत पोलिसांचे 2 ठिकाणी छापे. सुमारे 80,000 रुपये किमतीचा 3 किलो गांजा जप्त. 3 जणांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.